अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सरस्वती, गोपाळ बुवांनी आपल्याला काल्याचा प्रसाद दिला, तू खाऊन घे बर। काल दिवसभर तू त्या खोलीत होतीस, काल मोठ्या मालकीनबाईने तुला उपाशीच ठेवलं। अहो, शिक्षा झाली तरी स्वतः स्वामी प्रसाद पाठवणार असतील तर उपाशी राहणं मान्य आहे मला। सरस्वती, हे बघ ना, स्वामींनी हे माझ्यासाठी पाठवलंय, पण हे बेरंगी काय कळत नाहीये मला की त्यांना मला काय सांगायचंय। अहो, हे तर रंगीबेरंगी आहे। तुम्हाला का बेरंगी दिसतंय? काय खरंच? सरस्वती, स्वामींना काय सांगायचंय यातून? तुम्हाला या मोरपिसाचे रंग दिसत नाहीत, याचा अर्थ तुम्हाला स्वतःतलं कौशल्य आणि सामर्थ्य दिसत नाही, म्हणूनच तुम्ही सरदार पदाच्या शर्यतीत उतरण्याचं टाळताय। सरस्वती, मी तुला आधीच सांगितलंय की माझ्यात ती कला, कौशल्य आणि ते सामर्थ्य नाहीये। अहो, आहे, फक्त तुम्हाला ते दिसत नाहीये। मालकांना काय वाटेल? मला हाकलून देतील ते। देऊ देत हाकलून, पण तुम्ही स्वतःला थांबवून ठेवू नका। नाही सरस्वती, नाही जमणार मला। त्यांचे उपकार आहेत माझ्यावर आणि ते फेडायचे आहेत मला। अहो, इतकी वर्ष काम करून उपकार फिटलेच असतील, आणि एकदा सरदार झालात की वेगळ्या मार्गाने फेडता येतील ते। पण त्यासाठी स्वतःचा उत्कर्ष थांबवणं म्हणजे स्वतःवर अन्याय करण्यासारखं आहे। हे मला नाही जमणार। स्वामी, मी काय करू? सरस्वती, आम्ही तुला ध्येय दाखवलंय, आता ध्येयापर्यंत पोहोचायचा मार्ग हे तुला दिसणार। शिव शंकर शंभो। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। स्वामींनी दिलाय कागद। ही तस्वीर ही तर आमच्या तळघरात होती। ए बाई, हे तुझ्याकडे कुठून आलं? हे आमचं आहे, आम्हाला दे। नाही नाही, दे म्हणतो ना। मी नाही देणार, मला स्वामींनी दिलाय, मी नाही देणार तुला। अरे, स्वामींनी दिलंय मला। तू अशी ऐकणार नाहीस, दे। अगं सोड। ना,
ये तस्वीर ही तेरी तकदीर बदलेगी और तेरी भी गंगाधर शिव शंकर शंभो। अहो कारभारीन बाई, सुनबाई, चिरंजीव, या सगळे. अहो काय झालं? आपल्या घरातल्या संदुकीत ठेवलेला हा कागद बाहेर गेला कसा? घरातली वस्तू बाहेर जातेच कशी? शक्यच नाहीये. अहो आपल्या संदुकीला हात लावायची कोणाची हिंमत नाही, मग कागद कसा काय बाहेर जाईल? नाही नाही. सासूबाई, अहो कालच आम्ही त्या सरस्वतीला त्याच खोलीत बंद करून ठेवलं होतं. याचा अर्थ तिनेच तर काढलं नसेल ते. सरस्वती कशाला काढेल कागद? सरस्वतीला काय माहिती यात काय आहे ते? आणि भीमाला सुद्धा माहित नाही यात काय आहे ते. आणि त्या वेडीला ती का देईल? दोघींचा काहीच संबंध नाहीये. एवढं काय आहे या चित्रात? काय आहे पहा. हे बघा, ह्या चित्रात आपल्याला फाशी देत आहेत असं दिसतंय. काय? ओ हे कसं शक्य आहे? पण चित्र बदललं कसं? हा दुसरा अपशकुन घडलाय. कसला संकेत आहे? आम्हाला भीती वाटायला लागली आहे. या चित्राची विल्हेवाटच लावतो आम्ही. आमच्या भक्तांची उपेक्षा केली, उपेक्षेची शिक्षा सुरू. शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. बुवाला आता हे गरम गरम दूध देते. अरे बाप रे, सगळी साय ह्या पेल्यामध्ये पडली. आता हे सगळं साईवालं दूध त्या बुवाला द्यावं लागेल. साय आम्हाला फार आवडते. सरस्वती, तू हे सगळं इथं का घेऊन आलीयस? तुम्हाला सतत आठवण करून देता यावी म्हणून. हा विषय तू पुन्हा काढू नकोस. अहो पण का? बघा हे मोरपीस. स्वतः स्वामींनी तुम्हाला अप्रत्यक्ष निरोप दिलाय. स्वतःतलं सामर्थ्य ओळखा म्हणून. चाफ्यांच्या फुलांचा सुगंध. स्वामी काय संकेत देऊ पाहतायत का? श्री स्वामी समर्थ.
शिक्षा झाली म्हणून त्या खोलीत डांबवलं. तिथे मला हे सापडलं. आणि तुम्हाला हे तळघरात स्वामींनीच पाठवलं नाही का? अहो, तुमचा विश्वास आहे ना स्वामींवर, मग का कचरताय? सरस्वती, विश्वास आहे, पण हे माझे भोग असतील तर त्याला स्वामी सुद्धा काही करू शकणार नाही. स्वामी, दूध घ्या. नकोय आम्हाला दूध, दूषित झालंय हे. दूषित नाही स्वामी, अहो ताजं दूध आहे. स्वामी, कपिला माईंचं काही चुकलंय का? कपिलाताई, तुम्ही स्वामींना दूषित दूध देताय? अहो नाही गया ते चांगलंय हो दूध. दूषित कसं देईन मी